नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलंय. जिम मधून सुटलंय आणि घराकडे गेलंय नाश्ता करूसाठी. रोडवर जाऊन बघलंय तर त्या दिवशी हा औषध ढास मारी होता आणि आज बाईक चालवतलाय म्हणता. घराकडे गेलाय आणि नाश्ता करूसाठी बसलाय. नाश्त्यात होता चण्याची भाजी आणि सोबतच चपाती. जेव्हा तुम्ही सुद्धा नाश्ता करून खाली उतरताना पपीक सुद्धा चपाती घेऊन इला आणि पपीक चपाती दिल्याबरोबर पपीन अगदी नाचाकत घेतल्यान कसलो भारी नाश्ता बघा. पपी बरोबर खेळान झाल्यानंतर गेलाय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. जिम मध्ये गेल्यावरती आठवला की भंगलो मी चष्मा घालू का विसरलंय. बॅगेतून चष्मा काढलाय आणि मस्तपैकी घाचूक घेतलाय. गचकन. अरे वा, कसला चकचकीत चमकवलंय आणि सगळ्यांच्या भाषेमध्ये स्टाईल मारलंय. एकदम स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कामावरसून घराकडे गेले आणि बघलंय तर खळ्यात आजी कोणाची तरी वाट बघित बसलेली. आजीक जाऊन म्हटलंय की आजी काय म्हणता असतं. आजी म्हणता थांब सगळ्यांचं स्वागत करतलो. खळ्यात जाऊन बघलंय तर स्वागत करूसाठी यो गाडी घेऊन तयारच होतो. अगदी नानच झालेलो. घराकडे गेला आणि तोंडावर पाणी मारून परत एकदा निघालंय लोकल ऑफिसला जाऊसाठी, कारण आपली बाईक आपणाक धुवून काढूची होती. वाटेत बघलाय तरी बॅगेंचो सेल लागलेलो होतो. मी त्या काय विचारलंय किती दिलंच रे, तर म्हणता 1,500 2 बॅगे. पार्किंग मध्ये गेलाय, गाडी काढलाय आणि गाडीवाल्या गाडी धुवूक दिलंय. मस्त पैकी अगदी चकचकावून धुवून काढल्या. क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. मग गाडी होती तशी परत पार्किंगच्या जागेवर नेऊन लावलंय आणि तकडेच नेलंय घराकडे. मगे मध्ये व्हायचं काम होता म्हणून भेटाक गावलं नाही. मग रात्री जेवण बिवून झाल्यावर मस्त पैकी स्टुअर्ट लिटिल तो पिक्चर बघित राहिलेला आहे. म्हटलं जेवण बिवून सगळं झालेला, आता ब्लॉग संपवून घेऊया. आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.